गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण प्रिव्हियस लेक्चरला काय बघितलेलं तर मेजरमेंट ऑफ आपण लेंथ बघत होतो. लेंथ ही फंडामेंटल क्वांटिटी आहे जिचं युनिट मीटर आहे. SI युनिट 1 मीटरची डेफिनेशन पण आपण बघितलेली आणि आपण लार्ज डिस्टन्सेस कसे मेजर करायचे. फॉर एक्झाम्पल अर्थच्या सरफेसवरून स्टार जो आहे किंवा प्लॅनेट जो आहे तर त्याचं डिस्टन्स कसं मेजर करायचं त्यासाठी आपण पॅरलॅक्स मेथड बघितली. ह्या मेथड जस्ट थेरी लक्षात ठेवू नका जास्त करून. ह्या मेथड ज्या आहेत त्यांचे जे फॉर्म्युलेज तयार होतात फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. ह्याच्या रिलेटेड तुम्हाला न्यूमरिकलसाठी वगैरे एखादा क्वेश्चन याच्या रिलेटेड विचारू शकतात. त्यामुळे तुम्ही फक्त याच्या रिलेटेड फॉर्म्युले लक्षात ठेवा. थेरॉटिकल पार्ट आहे हा. थेरॉटिकल कन्सेप्ट लक्षात ठेवू नका जास्त करून. तुम्ही फक्त फॉर्म्युले काय येणार आहे त्याच्या रिलेटेड ते फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा. कारण हे समजायला थोडंसं डिफिकल्ट आहे. राईट. कारण समजायला थोडंसं इमॅजिन करावं लागणार आहे तुम्हाला. तर ते इमॅजिन करून ते तुम्ही लक्षात ठेवा आणि फॉर्म्युले त्याच्या रिलेटेड लक्षात ठेवा. तर बघा मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार्स आपण बघितलं. मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार ज्यावेळी थिटा म्हणजे हा पॅरलेक्स अँगल जो असतो तो काय असतो लार्ज असतो त्यावेळी आपण ते बघितलेलं आहे. पण एखादा स्टार किंवा एखादा प्लॅनेट हा अर्थच्या सरफेसपासून स्मॉल डिस्टन्सवर असेल क्लोज असेल अर्थपासून तर त्या केसमध्ये आपण काय करणार बघा. तर त्या केसमध्ये आपण हीच मेथड यूज करणार आहे. पण याच्यामध्ये थोडासा चेंज काय होणार बघा. तर हे 2 पॉईंट घ्यावे लागणार. सन हा सेंटरला घ्यावा लागणार तिथं आपल्याला. आणि सनच्या केसमध्ये अर्थची एक पोझिशन E1 आणि अर्थची दुसरी पोझिशन E2. सन आहे हा सेंटरला. हा सन घेतला आपण तर त्याच्या ऑर्बिटमध्ये कोण फिरणार आहे. सर्क्युलर ऑर्बिटमध्ये अर्थ रोटेट होणार आहे. तर त्या रोटेशनच्या अर्थच्या दोन केस घ्यायच्या आहेत. फर्स्ट E1 आणि दुसरी पोझिशन आहे E2. आणि त्यांच्यामधला थिटा मेजर करायचा आहे. जर खूपच स्टार जर काय असेल प्लॅनेट अर्थच्या क्लोज असेल तर पॅरलॅक्स मेथडचा यूज होत नाही तिथं त्या केसमध्ये. तर त्या केसमध्ये अशा पद्धतीने आपण ते काढणार आहोत. तर हा पॅरलॅक्स अँगल काय असतो खूपच स्मॉल असतो त्या केसमध्ये. त्यामुळे ते मेजरमेंट आपण करू शकत नाही. त्यासाठी आपण अशा पद्धतीची एक अल्टरनेट मेथड आहे तर ती यूज करायची. तर त्याच्यामध्ये सन हा सिच्युएट असतो अर्थच्या बरोबर सेंटरला आणि अर्थ काय होते त्याच्याभोवती रिवॉल्व होते. ही अर्थ रिवॉल्व झालेली दाखवलेली आहे. आणि त्या अर्थच्या 2 पोझिशन घ्यायच्या. तर लक्षात ठेवा सनच्या सेंटरपासून अर्थच्या सेंटरपर्यंत जर फर्स्ट पोझिशन तुम्ही घेतली ही घेतली अर्थची तर हे जे डिस्टन्स असतं हे कोणतं हे डिस्टन्स हे अर्थ ही सपोज अर्थ आहे हिच्यावरचा हा पॉईंट हा सेंटर आहे आणि हा सन आहे तर यांच्यातलं डिस्टन्स हे 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असतं. राईट. त्यानंतर दुसरी पण पोझिशन तुम्ही घेऊ शकता अर्थची सनच्या रिलेटेड तर ते पण 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट असतं. म्हणजे हे डिस्टन्स थोडंसं काय होणार मग आपल्याला लार्ज करून मिळणार. म्हणजे 1 + 1 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. मग थिटा म्हणजे पॅरलॅक्स अँगल कसा काढणार ह्या केसमध्ये तर थिटा इज इक्वल टू सेम फॉर्म्युला E1 E2 हे डिस्टन्स म्हणजे काय असणार आहे आर्क लेंथ असणार आहे डिवाइड बाय रेडियस म्हणजे हे D असणार आहे. राईट. मग इज इक्वल टू E1 E2 मधलं डिस्टन्स किती आहे बघा 1 + 1 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. आपण काय येणार D येणार. मग ह्याच्यावरून थिटा इज इक्वल टू काय मिळणार आपल्याला 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट अपॉन D किंवा डिस्टन्स ऑफ स्टार्स आपण काढू शकतो 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट अपॉन थिटा असं काढू शकतो. फक्त फॉर्म्युला जस्ट लक्षात ठेवा. आणि ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय तर हे काय डिस्टन्स आहे तर डिस्टन्स बिटवीन 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट कशाला म्हणायचं तर डिस्टन्स बिटवीन सेंटर ऑफ द मीन डिस्टन्स बिटवीन द सेंटर ऑफ द अर्थ अँड सेंटर ऑफ द सनच्या सेंटरचं आणि अर्थच्या सेंटरचं डिस्टन्स किती मानतात 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट घेतलं जातं. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज इक्वल टू हाऊ मेनी मीटर तर 1 हे पण लक्षात ठेवा हे कन्वर्जन फक्त 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट न्यूमरिकलच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. 1.496 × 10⁻11 मीटर एवढं असतं हे लक्षात ठेवा. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट हा फॉर्म्युला फक्त तिथं चेंज होणार आहे. बाकी सगळं सेम राहणार आहे. समजलं तुम्हाला. ही केस समजली असेल. आता सेकंड केस बघूयात आपण मेजरमेंट ऑफ द साईज ऑफ प्लॅनेट ऑर स्टार. आता कोणताही तुम्ही प्लॅनेट घ्या तर ह्या प्लॅनेट कसा असणार आहे तर स्पेरिकल असणार आहे. त्याची साईज आपल्याला अर्थच्या सरफेसवरून आपल्याला त्याची साईज मोजायची आहे. तर काय करणार बघा आपण अर्थच्या सरफेसवरचा एक सिंगल पॉईंट घ्यायचा आणि त्याच्यावर काय करायचं
टेलिस्कोप घ्यायचा त्या पोझिशनला, या पोझिशनला सपोज तुम्ही टेलिस्कोप ठेवला तर या पोझिशनला ह्या प्लॅनेटचा काय बघायचा, कॉर्नर बघायचा. त्यानंतर दुसऱ्या केसला टेलिस्कोप थोडासा रोटेट करायचा त्याच पॉईंटमध्ये, या साईडला असा रोटेट करायचा. म्हणजे ह्या पोझिशनला एकदा काय करायचं, याच्यातून ह्या प्लॅनेटचा काय बघायचा, अर्थच्या सरफेसवरून कॉर्नर बघायचा किंवा स्टारचा. जनरली स्टार किंवा प्लॅनेट हे स्पेरिकल शेपचे असतात, स्पेरिकल. मग ह्याचे कॉर्नर्स तुम्ही बघितले की हे 2 रीडिंग मिळतात तुम्हाला. मग ह्या रीडिंगवरून आपण काय काढतो, तर हा डायमीटर कॅल्क्युलेट करतो. हे डिस्टन्स म्हणजे काय, तर डायमीटर असतो, बरोबर. हा कॉर्नरचं रीडिंग, ह्या कॉर्नरचं रीडिंग, आणि काय मिळणार तुम्हाला, हे डिस्टन्स तिथं मिळणार आहे. हा डिस्टन्सलाच काय म्हणतात, तर अँग्युलर डायमीटर म्हटलं जातं किंवा डायमीटर ऑफ अ प्लॅनेट म्हटलं जातं. मग डायमीटर जर तुम्हाला मिळाला तर डायमीटर माहीत असेल तर रेडियस माहीत होणार तुम्हाला, कारण रेडियस आणि डायमीटरमध्ये काय रिलेशन आहे, तर डायमीटरच्या रेडियस काय असते, हाफ असते. ह्याच्यावरून तुम्हाला रेडियस मिळणार. मग रेडियस जर मिळाली तर तुम्ही ह्या प्लॅनेटची साईज, एरिया कॅल्क्युलेट करू शकणार आहात. तर अल्फा इज इक्वल टू काय मिळणार ह्या केसमध्ये, हा पॅरलेक्स अँगल, हा असणार अल्फा. तर अल्फा इज इक्वल टू ही आर्क लेंथ म्हणजे कोण असणार, तर ही डी असणार, डी आर्क लेंथ. आपण रेडियस कोण असणार, हे कॅपिटल डी असणार. म्हणजे स्मॉल डी म्हणजे डायमीटर तुम्हाला काढायचं असेल तर डायमीटर इज इक्वल टू काय येणार, अल्फा इंटू डी. हा अँगल अल्फा इंटू काय मिळणार आपल्याला, डी मिळणार आहे. कळालं. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो, मेजरमेंट ऑफ साईज ऑफ अ प्लॅनेट ऑर स्टार ह्या मेथडने आपण काढू शकतो. आता डी, स्मॉल डीला काय म्हटलेलं आहे, तर अँग्युलर डायमीटर म्हटलेलं आहे. हे पण लक्षात ठेवा. म्हणजे इथंपर्यंत सगळ्यांना समजलेलं आहे. कळालं. म्हणजे आपण फर्स्ट केसमध्ये बघितलं मेजरमेंट ऑफ स्टार्स किंवा प्लॅनेट्सचं लार्ज डिस्टन्स आहे ते कसं मेजरमेंट केलं जातं, मेजरमेंट ऑफ डिस्टन्स ऑफ स्टार्स. तर फर्स्ट केसमध्ये आपण बघितलं तर आपला काय फॉर्म्युला आलेला, आपण अर्थवरच्या 2 पोझिशन घेतलेल्या आणि त्याच्यातलं डिस्टन्स सेपरेशन बी मानलेलं आपण. बी आपण काय आलता आपला फॉर्म्युला, थिटा. थिटा म्हणजे पॅरलेक्स अँगल. तर दुसऱ्या केसमध्ये आपण काय बघितलं आज, तर मेजरमेंट ऑफ डिस्टन्स टू स्टार्स. म्हणजे जर तो स्टार किंवा प्लॅनेट अर्थपासून जास्तच क्लोज असेल, जवळ असेल, तर त्या केसमध्ये थिटा काय होणार, पॅरलेक्स अँगल काय होणार, स्मॉल होणार. तर त्यासाठी आपण एक दुसऱ्या कन्सेप्टने विचार केला त्याचा. तर काय केलं आपण, सनच्या भोवती अर्थच्या 2 पोझिशन कन्सिडर केल्या. सनच्या भोवती अर्थ काय होते, रिव्हॉल्व होते ह्या रोटेशनमध्ये. तर त्याच्यातली एक कंडिशन आपण घेतली, एक पोझिशन घेतली आपण इवन. आणि हे जे डिस्टन्स असतं सेंटरचं, अर्थच्या सेंटरपासून सनचं, ते किती घेतलं जातं, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट घेतलं जातं. तर त्या पोझिशनला आपण अर्थ घेतली आणि तिथून टेलिस्कोप लावून आपण काय केलं, त्या स्टारचं काय केलं, हा स्टार आहे ह्याचं निरीक्षण केलं, ऑब्झर्वेशन केलं, राईट. त्यानंतर अर्थची परत दुसरी पोझिशन कन्सिडर केली. सनच्या अराउंड अर्थ काय होणार आहे, रोटेट होणार आहे. दुसरी पोझिशन काय कन्सिडर केली आपण, E2 कन्सिडर केली. तुम्ही कोणतीही म्हणू शकता, ह्याला E1 म्हणू शकता, ह्याला E2 म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ह्या केसला मग काय येणार सांगा, तुमचा परत सनपासून अर्थचं डिस्टन्स 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिटच असणार आहे. कारण ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजेच सनच्या सेंटरपासून ते अर्थच्या सेंटरपासूनचं घेतलेलं डिस्टन्स असतं. मग हे 2 तुम्हाला मिळाले. म्हणजे 1 + 1 किती मिळणार आहे, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट मिळणार आहे. थिटा पण बऱ्यापैकी आपल्याला तिथं काय मिळणार आहे, लार्ज मिळणार आहे, पॅरलेक्स अँगल. तर थिटा इज इक्वल टू, परत अगेन फॉर्म्युला तोच वापरायचा, E1 E2. आर्क लेंथ ह्या केसमध्ये कोण येणार, E1 E2. E1 E2 म्हणजे 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आपण काढलेला आहे. आणि डी म्हणजे काय, हे रेडियस म्हणजेच हे डी घेतो आपण. हे डी म्हणजे काय, अप्रॉक्सिमेटली काय असतं, हे डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ सरफेस असतं. मग ह्या केसवरून काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट अपॉन डी. आणि डिस्टन्स इज इक्वल टू, डिस्टन्स कसं काढणार, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. हा थिटा इकडे गेल्यानंतर काय होणार, डिवाइड होणार आहे. म्हणजे डिस्टन्स ऑफ स्टारचे 2 फॉर्म्युले मिळाले. आपण फर्स्ट केसमध्ये कुठला बघितलेला, प्रिव्हियस लेक्चरला, डी इज इक्वल टू आर्क लेंथ आपण तिथं बी घेतलेली, आपण काय येणार सांगा, आर्क लेंथ अपॉन पॅरलेक्स अँगल थिटा आलेला. इथं फक्त काय येणार, बीच्या जागी इथं ह्या केसमध्ये काय येणार, फक्त आपण थिटा तिथं खूपच स्मॉल होते. जर क्लोजेस्ट स्टार असेल, प्लॅनेट असेल, अर्थच्या सरफेसपासून जवळ असेल, तर इथं बीच्या जागी काय येणार, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट अपॉन थिटा येणार आहे. कळालं इथंपर्यंत. माझ्या मते सगळ्यांना समजलं असेल. आता बघा, मेजरमेंट ऑफ साईज ऑफ अ प्लॅनेट ऑर अ स्टार. स्टारचं किंवा प्लॅनेटचं आपल्याला साईज मेजर करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं, त्याचं डायमीटर माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे आपल्याला. त्यामुळे अर्थच्या सरफेसवरचा आपण एक सिंगल पॉईंट घेतला आणि त्याच्या थ्रू प्लॅनेटचा एक कॉर्नर चेक करायचा आहे, त्याचं रीडिंग नोट डाऊन करायचं. दुसरा घ्यायचा
त्याचं दुसरा कॉर्नर घ्यायचा, त्याचं रीडिंग नोट डाऊन करायचं आहे त्या केसमध्ये. मग तुम्हाला काय मिळणार आहे, हे डिस्टन्स अँग्युलर डायमीटर. आणि हे कसं काढलं जातं बघा, अल्फा इज इक्वल टू डी म्हणजे काय, आर्क लेंथ. हे डिस्टन्स समजलं. मग डी येणार, हे म्हणजे प्लॅनेटचा डायमीटर येणार, डी अपॉन ही आर्क लेंथ येणार त्या केसमध्ये. आपण ही डी म्हणजे काय येणार, रेडियस येणार, आर्क लेंथ अपॉन रेडियस, तोच फॉर्म्युला आहे. मग डी म्हणजे अँग्युलर डायमीटर कसा काढणार त्या प्लॅनेटचा, अल्फा इंटू डी. आणि ह्या फॉर्म्युल्यावरून आपण त्या प्लॅनेटची एरिया किंवा काय काढू शकतो, त्याची साईज, एरिया म्हणजे साईज किंवा त्याचं व्हॉल्यूम पण आपण नोट डाऊन करू शकतो. डी समजला तुम्हाला की डीवरून आर काढता येते तुम्हाला, रेडियस, राईट. आणि रेडियस समजली तर त्या प्लॅनेटचा तुम्हाला स्फेरिकल आहे, त्यामुळे स्फेरिकलचं माहिती आहे तुम्हाला फॉर्म्युला, 4πr² एरियाचा असतो, 4/3 πr³ हा त्याच्या व्हॉल्यूमचा असतो. म्हणजे व्हॉल्यूम आणि एरिया पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो बाय नोईंग दिस व्हॅल्यू. डी मीन्स डायमीटर, अँग्युलर डायमीटर म्हटलं जातं त्याला, त्या प्लॅनेटचा. समजलं इथंपर्यंत. आता नेक्स्ट केस आहे आपली. इथंपर्यंत बेसिक समजला असेल. त्याच्यातले फक्त फॉर्म्युले जे 3 आहेत ते नोट डाऊन करून ठेवा. कोणते 3 फॉर्म्युले होते ते फक्त लक्षात ठेवा. तर मेजरमेंट ऑफ स्टार, मेजरमेंट ऑफ लार्ज डिस्टन्स फ्रॉम अर्थ सरफेस टू स्टार. स्टारचं अर्थच्या सरफेसपासूनचं डिस्टन्स काढण्याचे बघा फॉर्म्युले किती आहेत. तर फर्स्ट फॉर्म्युला घ्यायचा, डी इज इक्वल टू, बी म्हणजे तिथं आर्क लेंथ होती, आपण काय होती सांगा, आपण काय येणार सांगा, पॅरलॅक्स अँगल थिटा. दुसऱ्या केसमध्ये आत्तापर्यंत आपण जे बघितलं त्याच्यातले हे फक्त 3 फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवा. दुसऱ्या केसमध्ये बघितलं जर थिटा खूपच स्मॉल असेल, बरोबर, किंवा तो जो स्टार आहे तो अर्थपासून खूपच क्लोज असेल तर ही मेथड यूज होत नाही. म्हणजे मेथड पॅरलॅक्स मेथडच करतो आपण यूज, पण हा फॉर्म्युला नाही तिथं लागू होत. तर तिथं कोणता फॉर्म्युला येणार बघा, डी इज इक्वल टू, तर त्या केसमध्ये बी म्हणजे काय घ्यायचं आपल्याला, 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट डिवायडेड बाय थिटा किंवा अल्फा घेतलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. हा एक फॉर्म्युला. आणि थर्ड फॉर्म्युला कोणता आहे आपल्याला, डी स्मॉल डायमीटर म्हणजे प्लॅनेटचे साईज काढायचे असेल तुम्हाला तर डायमीटर कॅल्क्युलेट करावा लागतो. तर अँग्युलर डायमीटर इज इक्वल टू, फॉर्म्युला काय आलेला आपला सांगा, अँग्युलर डायमीटर इज इक्वल टू अल्फा इंटू काय आलेलं सांगा, कॅपिटल डी, राईट. अल्फा इंटू कॅपिटल डी. अल्फा म्हणजे पॅरलॅक्स अँगल आणि कॅपिटल डी म्हणजे डिस्टन्स त्या अर्थचं, त्या स्टारचं अर्थच्या सरफेसपासूनचं. म्हणजे हे 3 फॉर्म्युले फक्त आत्तापर्यंत झालेल्या केसमध्ये लक्षात ठेवा. न्यूमरिकलसाठी फक्त फॉर्म्युलेची गरज आहे आपल्याला, थेअरी कुठं विचारत नाही आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळे फक्त हे 3 फॉर्म्युले आत्ता जे आपण बघितलं त्याच्या रिलेटेड लक्षात ठेवा. कळालं? हे फर्स्ट लेक्चरला बघितलेलं आपण, म्हणजे प्रिव्हियस लेक्चरला बघितलेलं, हे 2 आत्ता बघितलेले आहेत आपण, राईट. एवढंच लक्षात ठेवा. आता त्यानंतर बघा मेजरमेंट ऑफ मास. आता दुसरी क्वांटिटी बघू आपण, मेजरमेंट ऑफ मास. लक्षात ठेवा, बरोबर. लेंथचं बघितलं आपण, त्याच्या 3 केसेस होत्या त्या आपण बघितल्या लार्ज डिस्टन्स काढण्याच्या. आणि आता एक छोटासा एक स्मॉल पॉईंट राहतोय आपला, की जर लार्ज डिस्टन्सच्या बाबतीत आपण बघितलं, आता जर स्मॉल डिस्टन्स असेल, डिस्टन्स लेंथचं सांगते मी तुम्हाला आधी, स्मॉल डिस्टन्सेस जर असतील, स्मॉल डिस्टन्सेस, तर लक्षात ठेवा स्मॉल डिस्टन्सच्या बाबतीत काय येणार बघा, स्मॉल डिस्टन्स जर तुम्ही घेतलं, लक्षात ठेवा. आता हे मीटरपर्यंत किंवा किलोमीटरपर्यंत तुम्ही इझिली कशाच्या सहाय्याने, स्केलच्या सहाय्याने, टेपच्या सहाय्याने मोजू शकता. बट लार्ज असेल तर आपण बघितली पॅरलॅक्स मेथड बघितली. लार्ज जर असेल डिस्टन्स तर म्हणजे डिस्टन्स ऑफ स्टार किंवा डिस्टन्स ऑफ प्लॅनेट्स फ्रॉम अर्थ सरफेस हे आपण बघितलेलं आहे. अर्थच्या सरफेसपासून प्लॅनेटचं, हा अर्थ सरफेस असेल तर याच्यापासून एखादा स्टार किंवा प्लॅनेट किती दूर आहे, किंवा ह्या प्लॅनेटची, सपोज हा प्लॅनेट आहे तर याची साईज पण आपण कॅल्क्युलेट केली. हा प्लॅनेट किती दूर आहे त्याच्यासाठी आपण 2 केसेस बघितल्या आणि थर्ड केसमध्ये आपण त्या प्लॅनेटचा साईज डायमीटर काढण्याचं बघितलेलं आहे. ह्या केस झाल्या लार्ज डिस्टन्ससाठी. बट मीटरपेक्षा आणि किलोमीटरपेक्षाही मीटरपेक्षाही स्मॉल डिस्टन्सेस आपल्याला घ्यावी लागतात. फॉर एक्झाम्पल सेंटीमीटरमध्ये घेतलं तरी आपण स्केलवर घेऊ शकतो, मेजर करू शकतो सेंटीमीटर डिस्टन्स. पण सेंटीमीटरपेक्षाही जर स्मॉल असेल डिस्टन्स, सेंटीमीटरपेक्षाही स्मॉल असेल तर आपण कशाचा यूज करतो सांगा. आता सपोज सेंटीमीटरपेक्षा स्मॉल डिस्टन्स आपल्याला घ्यायचा आहे, सपोज मिलीमीटरमध्ये वगैरे घ्यायचं आहे. मिली मीन्स 1 मिलीमीटर इज इक्वल टू 10⁻³ मीटर असतं, म्हणजे 0.001 एवढं मीटर असतं. म्हणजे किती स्मॉल डिस्टन्स झालं हे. तर हे आपण स्केलच्या सहाय्याने वगैरे घेऊ शकत नाही. तर या केसमध्ये आपण काय यूज करतो, व्हर्नियर कॅलिपरचा यूज करतो, जे की तुम्हाला प्रॅक्टिकलला असणार आहे 11th मध्ये. व्हर्नियर कॅलिपरचा यूज करतो, राईट. किंवा आपल्याला बघा
आपल्या केसांची थिकनेस मेजर करायची आहे. केसांची म्हणजे हेअरची थिकनेस किती स्मॉल असणार आहे, खूप स्मॉल त्याची क्वांटिटी, .0.000 म्हणजे .0.00001 असं काहीतरी त्याची लेंथ असणार आहे. किती आपला हेअर किती आहे, स्मॉल थिकनेसचा आहे, जी की आपण साध्या कोणत्याही इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने थिकनेस मेजर करू शकत नाही. किंवा बघा एखादी रिफिल आहे पेनाची, कॅपिलरी ट्यूब वगैरे, हे तुम्ही एक्सपेरिमेंट करणार आहात 12वीमध्ये प्रॅक्टिकलला. तर याची पण तुम्हाला काय मेजर करायची आहे, पेनाची रिफिल घ्या, ती म्हणजे कॅपिलरी ट्यूब असते, त्याची पण रेडियस तुम्हाला मेजर करायची असते. त्या केसमध्ये तुम्ही मायक्रोस्कोपचा यूज करता, ते तुम्ही करणार आहात प्रॅक्टिकलमध्ये. तर व्हेरी स्मॉल डिस्टन्सेस म्हणजे मिलीमीटरपेक्षाही स्मॉल डिस्टन्सेस असतील तर आपण कशाचा यूज करायचा, 0.001 मिलीमीटर वगैरे डिस्टन्सेस असतील तर व्हर्नियर कॅलिपरचा यूज केला जातो त्या डिव्हाइसचा. त्यानंतर मायक्रोमीटर स्क्रू गेज, हे पण तुम्ही प्रॅक्टिकलला करणार आहात. मायक्रोमीटर स्क्रू गेज, ह्याच्यामध्ये तुम्ही कशाचं कितीपर्यंत यूज करू शकताय बघा. मायक्रोमीटर स्क्रू गेजमध्ये तुम्ही 0.00001 म्हणजे 10⁻⁵ मीटरपर्यंत तुम्ही काय करू शकताय, डिस्टन्सेस मेजर करू शकताय मायक्रोमीटर स्क्रू गेजच्या सहाय्याने. बट त्याच्याही पेक्षा स्मॉल असेल म्हणजे साईज ऑफ ॲटम असेल, साईज ऑफ ॲटम, मोलेक्युल्स, बघा ॲटम मोलेक्युल्स तर दिसत आहेत का, आपल्याला दिसत सुद्धा नाही आहेत. मग साईज ऑफ ॲटम्स मोलेक्युल्सच्या बाबतीत तर आपल्याला काय करावं लागेल बघा. तर रिसर्च सेंटर असतात त्याच्यामध्ये साईज ऑफ ॲटम्स वगैरे कॅल्क्युलेट करण्यासाठी इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपच्या सहाय्याने साईज ऑफ ॲटम वगैरे मायक्रोस्कोपच्या सहाय्याने, ह्या डिव्हाइसच्या सहाय्याने साईज ऑफ ॲटम्स वगैरे काढले जातात. आता रिसेंटमध्ये बघा, रिसेंटमध्ये टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप वापरला जातो. टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोपचा वापर केला जातो, लक्षात ठेवा. रिसेंटमध्ये रिसेंट रिसर्च सेंटरमध्ये जर आपण बघितलं, ज्याच्यामध्ये साईज ॲटमच्या रिलेटेड रिसर्च केला जातो, तर त्याच्यामध्ये जे मेजरमेंट करण्यासाठी साईज ऑफ ॲटम कॅल्क्युलेट करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट वापरलं जातं तर त्याला टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप म्हणतात, बरोबर. ह्या इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आपण स्मॉलेस्ट डिस्टन्स पण मेजर करू शकतो, कळालं. व्हर्नियर कॅलिपर, मायक्रोमीटर स्क्रू गेज आणि टनेलिंग इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यांचा यूज केला जातो. कशासाठी, स्मॉल डिस्टन्सेस कॅल्क्युलेट करायचे असतील तर. समजलं इथंपर्यंत. आता बघा पुढची क्वांटिटी आपण लेंथच्या बाबतीत आता आपण बघितलं, लार्ज डिस्टन्स असेल, स्मॉल डिस्टन्स असेल तर काय करायचं हे आपण बघितलेलं आहे. आता मेजरमेंट ऑफ मास ही पुढची कन्सेप्ट आहे आपली. मेजरमेंट ऑफ मास आपण लेंथच्या बाबतीत बघितलं, फर्स्ट फंडामेंटल क्वांटिटी तर आपली झालेली आहे. आता मेजरमेंट ऑफ मास जस्ट फक्त लक्षात ठेवा, हे थेरॉटिकली याच्या रिलेटेड फक्त न्यूमरिकलच्या रिलेटेड तुम्हाला हा पार्ट असणार आहे. थेरी फक्त लक्षात ठेवा, फॉर्म्युला लक्षात ठेवा, कन्वर्जन लक्षात ठेवा काय आहे आणि तेवढंच डोक्यामध्ये ठेवा, तेवढंच लक्षात ठेवा. बाकीचं थेरॉटिकल कन्सेप्ट तुम्हाला एवढ्या जरी इमॅजिन झाल्या नसतील तरी काही प्रश्न नाही आहे बघा. तर फक्त तुम्ही ते फॉर्म्युले लेंथच्या केसमध्ये लेंथ ऑफ स्टार्स फ्रॉम अर्थ सरफेस फॉर्म्युले जे आहेत ते फक्त लक्षात ठेवा. आणि 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट मीन्स हाऊ मीटर वगैरे हे लक्षात ठेवा फक्त जस्ट. आता बघा मेजरमेंट ऑफ मास. आता बघा SI युनिट काय आहे मासचं, तर किलोग्रॅम असतं, हे माहीत आहे आपल्याला, बरोबर ना. मास इज अ बेसिक प्रॉपर्टी ऑफ अ मॅटर. कोणताही मॅटर घ्या तुम्ही, कोणताही पदार्थ घ्या, मॅटर म्हणजे पदार्थ घ्या, त्याला स्वतःचं असं काय असतं, मास असतं. त्याला मास असतं म्हणूनच आपण त्याला काय म्हणतो, मॅटर म्हणतो, बरोबर ना. म्हणजे मास इज अ बेसिक प्रॉपर्टी ऑफ मॅटर. इट डज नॉट डिपेंड ऑन द टेम्परेचर, प्रेशर ऑर लोकेशन ऑफ द ऑब्जेक्ट इन स्पेस. मग ते कोणावर डिपेंड नसतं, ते कुठं त्या टेम्परेचरवर नसतं, सराउंडिंगच्या प्रेशरवर नसतं किंवा लोकेशनवर ते मास अवलंबून नसतं. स्पेस म्हणजे ही जी जागा आहे त्याच्यामध्ये जे एखादा पदार्थ ठेवलेला असेल. फॉर एक्झाम्पल आपल्या हातामध्ये पेन आहे, म्हणजे ह्या पेनला पण काय आहे, याचं ठराविक असं मास आहे, बरोबर ना. हा पण मॅटरच आहे, बरोबर. आपण कोणताही ऑब्जेक्ट बघा, हा पेपर घ्या, पेपरला पण काय आहे, त्याचं असणारं पर्टिक्युलर मास आहे, बरोबर. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट घ्या, त्याला त्याचं पर्टिक्युलर असणारं मास असतं आणि ते टेम्परेचर, प्रेशर किंवा त्या लोकेशन ऑब्जेक्टच्या त्याच्यावर डिपेंड नसतं, लक्षात ठेवा. आता बघा, जेव्हा आपण व्हाईल डीलिंग विथ ॲटम्स अँड मोलेक्युल्स, द किलोग्राम इज अँड इनकन्व्हिनियंट युनिट. जसं की मी तुम्हाला सांगितलं ना, जसं की आपल्या अर्थपासून जर आपण मेजरमेंट केलं एखाद्या प्लॅनेटचं किंवा स्टारचं, तर मीटर इज नॉट कन्व्हिनियंट, राईट. तर त्या केसमध्ये जर तुम्ही आता त्या केसमध्ये आपण काय कन्सिडर केलं तर ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट,
लाईक अशी युनिट्स आपण यूज केले, लाईट इयर, बरोबर ना. लाईट इयरमध्ये पण आपण ते मोजतो, लक्षात ठेवा. तर ते 1 लाईट इयर म्हणजे काय, किंवा 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट मी तुम्हाला सांगितलं. ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय, अर्थचं सेंटर आणि सनचं सेंटर यांच्यामधलं ॲप्रॉक्सिमेट डिस्टन्स म्हणजे काय मानलं जातं, ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट मानलं जातं. म्हणजे असे तिथे युनिट्स घेतलेले असतात. तर मासच्या बाबतीत पण तसंच आहे. किलोग्रॅम हे कन्व्हिनियंट नाही कुणासाठी, जर खूपच स्मॉल काय मॅटर असेल, म्हणजे ॲटम्स, मोलेक्युल्स घ्या, बरोबर, यांना किलोग्रॅममध्ये तुम्ही मोजू शकता का, मोजू शकत नाही. त्यामुळे तुम्ही कशाचा यूज केला जातो बघा, तिथं ॲटॉमिक मास युनिटचा यूज केला जातो. लक्षात ठेवा, युने डिनोट केलं जातं ते ॲटॉमिक मास युनिट, AMU. राईट, केमिस्ट्रीमध्ये पण तुम्ही बेसिकमध्ये हे बघितलेलं असणार आहे, हे युनिट्स वगैरे. तर 1 ॲस्ट्रॉनॉमिकल मास युनिट, 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू, यूने दाखवलं जातं ते, इज इक्वल टू काय येणार बघा, 1/12 ऑफ द, कशाला म्हटलं जातं 1 ॲटॉमिक मास युनिट, तर बघा 1/12 ऑफ द मास ऑफ ॲन ॲटम ऑफ अ कार्बन 12 आयसोटोप. बरोबर, आयसोटोप केमिस्ट्रीमध्ये तुम्ही बघितलं असणारच आहे, किंवा 10th पण तुम्ही सायन्समध्ये आयसोटोप्स बघितलं असणार आहे, की ज्याचा काय असतो सांगा, ॲटॉमिक नंबर सेम असतो. 6 म्हणजे ॲटॉमिक नंबर झाला कार्बनचा, आणि 12 म्हणजे मास नंबर झाला कार्बनचा. हे केमिस्ट्री तुम्ही इन डिटेल शिकणार आहात. तर त्याचा जर हा आयसोटोप जर तुम्ही घेतला, याचे 3 आयसोटोप्स असतात कार्बनचे, 11, 12 आणि 13. त्याच्यातला हा आयसोटोप 6C12, बरोबर, ॲटॉमिक नंबर 6 आणि मास नंबर 12, इन्क्लुडिंग द मास ऑफ इलेक्ट्रॉन, हे पण त्याच्यामध्ये इन्क्लूड केलं जातं. म्हणजे ती किती असतं, 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम. आता याच्यातलं काही समजलं नसेल तर फक्त लक्षात ठेवा की 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्रॅम, तर 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम. एवढंच ह्या पार्टमध्ये लक्षात ठेवा, बाकी काहीसुद्धा लक्षात ठेवू नका. कळालं? म्हणजे काय, तर ते पण सांगितलेलं आहे की 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय, तर 1/12 1/12 ऑफ द मास ऑफ ॲन ॲटम ऑफ अ कार्बन 12 आयसोटोप. याच्या रिलेटेड ती कन्सेप्ट घेतलेली आहे. इन्क्लूड काय केलेलं आहे त्याच्यामध्ये, मास ऑफ द इलेक्ट्रॉन. मास ऑफ द इलेक्ट्रॉन किती असतं, 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम. आता तुम्हाला फिजिक्समध्ये 1 ॲटॉमिक मास युनिट असं जर न्यूमरिकलमध्ये आलं तर त्याचं कन्वर्जन तुम्हाला किलोग्रॅममध्ये करता आलं पाहिजे. म्हणजे हा फक्त एवढा ब्रॅकेट तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा, काय 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम. एवढं ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. कारण जेव्हा ॲटम्स किंवा मोलेक्युल्सच्या रिलेटेड जर आपल्याला साईज तिथं घ्यायच्या असतील, रिलेटेड जर कन्सेप्ट मास घ्यायचा असेल तिथं, तर त्या केसमध्ये किलोग्रॅम यूज करून चालणार नाही. किलोग्रॅम इज इनकन्व्हिनियंट. इन दिस केस देअर इज ॲन इम्पॉर्टंट स्टँडर्ड युनिट कॉल्ड ॲज अ ॲटॉमिक मास युनिट, राईट, जे की यूने डिनोट केलं जातं किंवा AMU ने डिनोट केलं जातं. 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1 AMU इज इक्वल टू 1 U. यूने पण तुम्ही सिम्पली डिनोट करू शकता. इज इक्वल टू किती असतं, तर 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम असतं. बरोबर, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे मेजरमेंट ऑफ मास पण आपल्याला समजलेलं आहे. ह्या केसमध्ये फक्त 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.66 × 10⁻27 किलोग्रॅम. ह्या पार्टमध्ये लक्षात ठेवा. म्हणजे आपण आत्तापर्यंत काय काय बघितलं ते फक्त एकदा सांगते मी तुम्हाला. लेंथ जर असेल तर त्या केसमध्ये लार्ज डिस्टन्सेस जर असतील, लार्ज डिस्टन्सेस, तर त्या केसमध्ये आपण कोणती मेथड यूज केली, पॅरलॅक्स मेथड यूज केली आपण. पॅरलॅक्स मेथड. आणि पॅरलॅक्स मेथड किंवा पॅरलॅक्स इफेक्ट म्हणजे काय, तुम्ही एक्सपेरिमेंट करून बघितला असशीला. तुमच्या डोळ्यांसमोर तुम्ही तुमच्या सेंटरला जर हात धरला, तुमचा हात धरला तर आणि त्या हाताकडे तुम्ही बघायचं आहे 2 डोळ्यांमधून, तर तुम्हाला असं जाणवेल की हात काय होतो, एक आईज क्लोज केल्यानंतर शिफ्ट होतोय आणि दुसरा आईज क्लोज केल्यानंतर पण शिफ्ट होतोय थोडासा. तर हे कशामुळं होतं, तर पॅरलॅक्समुळं. पॅरलॅक्स मेथड म्हणतात त्याला, पॅरलॅक्स इफेक्ट म्हटलं जातं. काय डेफिनेशन बघितलेली आपण त्याची, पॅरलॅक्स इफेक्ट इज डिफाइंड ॲज the position of the the apparent change in the position of the ऑब्जेक्ट ड्यू टू द चेंज इन पोझिशन ऑफ द ऑब्झर्वर. हे कशामुळे होतं, कारण तुमच्या 2 डोळ्यांच्या मध्ये काहीतरी ठराविक डिस्टन्स आहे, त्यामुळे ते
त्यामुळं ते मेथड त्यामुळं तो इफेक्ट जाणवतो पॅरलॅक्स इफेक्ट. आणि ह्याच पॅरलॅक्स मेथडच्या सहाय्याने आपण लार्ज डिस्टन्सेस अर्थच्या सरफेसपासून खूप दूर असणारे स्टार्स किंवा प्लॅनेट यांचं डिस्टन्स आपण मेजर केलेलं आहे. मग त्या केसमध्ये आपण अर्थवरच्या 2 पोझिशन घेतल्या, 2 कोणतेही पॉईंट घेतले. फर्स्ट आपण ए, सेकंड बी घेतला. आणि त्या केसमध्ये हा पॅरलॅक्स अँगल थिटा इज इक्वल टू आर्क लेंथ ए बी ही आपण बी मानलेली. आपण रेडियस म्हणजे हे डिस्टन्स असणार आहे त्या स्टारचं अर्थच्या सरफेसपासून. तर डी इज इक्वल टू ए बी आपण काय मिळणार आहे आपल्याला थिटा म्हणजे पॅरलॅक्स अँगल मिळणार आहे. पॅरलॅक्स अँगल आपल्याला इझिली हा थिटा 1 माहीत आहे, थिटा 2 माहीत आहे. तर हा थिटा पण आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, डी इज इक्वल टू ए बी अपॉन थिटा. राईट. सेकंड केस आपण बघितली, जर तो स्टार खूपच क्लोज असेल अर्थच्या सरफेसपासून तर आपण काय करू शकतो, अर्थच्या 2 पोझिशन कन्सिडर करायच्या आहेत. त्या केसमध्ये अर्थ कशाभोवती रोटेट होते, सनभोवती. तर ही फर्स्ट पोझिशन घ्यायची आहे आणि ही सेकंड घेतली तुम्ही तर अर्थमध्ये आणि सनमध्ये, आणि हा स्टार आहे इथं. तर अर्थमध्ये आणि सनमध्ये काय असतं सांगा, 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट एवढं डिस्टन्स असतं. हे पण 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. ह्या केसमध्ये आपला डीचा फॉर्म्युला काय चेंज होणार आहे, फक्त हे 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट डिवायडेड बाय काय होणार आहे सांगा, हा थिटा. हा फॉर्म्युला येणार आहे. हा फॉर्म्युला ह्याला आपण बी कन्सिडर केलेलं, बी अपॉन थिटा. हा फॉर्म्युला आणि थर्ड फॉर्म्युला आपण कोणता बघितला, जर एखादा प्लॅनेट असेल तर त्याची आपल्याला साईज काढायची असेल म्हणजे डायमीटर काढायचं असेल तर अर्थच्या सरफेसवरचा एक सिंगल पॉईंट घेऊन आपण ह्या कॉर्नरला एकदा बघितलं, ह्या कॉर्नरला एकदा बघितलं प्लॅनेटच्या, हे डिस्टन्स आपल्याला मिळालं. तर अँग्युलर डायमीटर इज इक्वल टू अल्फा म्हणजे हा पॅरलॅक्स अँगल अल्फा इंटू काय फॉर्म्युला मिळालेला आपल्याला, डी म्हणजे हे डिस्टन्स कशापासूनचं, ह्या प्लॅनेटपासूनचं अर्थच्या सरफेसपर्यंतचं. म्हणजे हे एवढे फॉर्म्युले तुम्ही 3 लक्षात ठेवा. आणि जर मासच्या केसमध्ये असेल तर मासच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं आहे, फक्त 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू काय असतं, 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम असतं. जे की ॲटम्स किंवा मोलिक्युल्सची जे मास असतं ते कॅल्क्युलेट करण्यासाठी यूज केलं जातं. किलोग्रॅम इज द SI युनिट ऑफ द मास बट दिस इज इनकन्व्हिनियंट युनिट फॉर द मेजरिंग ऑफ द ॲटम्स अँड मोलिक्युल्स मास. In this case we use atomic mass unit. The 1 atomic mass unit is equal to 1.66 into 10⁻⁻27 किलोग्रॅम. आणि डेफिनेशन पण मी तुम्हाला सांगितलेली आहे. 1 atomic mass unit is nothing but the 1/12 of the mass of an atom of a carbon 12 isotope इन्क्लुडिंग द मास ऑफ ॲन इलेक्ट्रॉन. आयसोटोप्स कशाला म्हणायचं, तर ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम असतो बट मास नंबर काय असतो, डिफरंट असतो, त्यांना आयसोटोप्स म्हणतात. कार्बनचे 3 आयसोटोप्स आहेत. कार्बनचे कोणते कोणते आहेत, C11 6, C12 6 आणि C13 6. तर याच्यापैकी यांच्या ॲटॉमिक नंबर काय आहे, सेम आहे बट डिफरंट काय आहे, मास नंबर आहे. दिस कन्सेप्ट आता ह्या ज्या कन्सेप्ट आहे तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघणार आहात इन डिटेल. त्याच्यातला कोणता कार्बन घेतलेला आहे, हा कार्बन घेतलेला आहे C612. एवढं मास ऑफ ॲन ॲटम ऑफ कार्बन 12 आयसोटोप आणि त्याच्यामध्ये मास ऑफ इलेक्ट्रॉन पण इन्क्लूड असणार आहे. ते 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम असणार आहे. म्हणजेच 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻27 किलोग्रॅम. राईट. तर माझ्या मते तुम्हाला समजलं असेल सगळं. आणि मी समरी टाईप पण तुम्हाला लेक्चरमध्ये काय झालं, काय काय बघितलं आपण लेक्चरमध्ये ते पण इन डिटेल सांगितलेलं आहे. तर याच्या बाबतीत फक्त बेसिक लक्षात ठेवा, फॉर्म्युलेज लक्षात ठेवा. जास्त काही इन डिटेल याचा स्टडी करू नका. हे बेसिक आहे जे की आपल्याला पुढचे जे आपण फिजिक्सचे चॅप्टर्स किंवा शिकणार आहोत, फिजिक्सचा जो सिलेबस बघणार आहोत त्याच्यामध्ये फक्त आपल्याला ते कन्वर्जन फॅक्टर्स गरजेचे असणार आहेत. आणि हे पॅरलॅक्स मेथडचे जे फॉर्म्युले तुम्हाला मिळालेले आहेत हे फक्त तुम्हाला न्यूमरिकलसाठी एखादं न्यूमरिकलसाठी विचारू शकतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. आणि फॉर्म्युले फक्त लक्षात ठेवा आणि त्याच्या केसेस काय काय आहेत पाठ करू नका. मेजरमेंट ऑफ मास कशा पद्धतीने आहे, किलोग्रॅम हे युनिट आहे आणि त्याच्या रिलेटेड जर ॲटम्स मोलेक्युल्सचं जर मास घ्यायचं असेल तर आपल्याला किलोग्रॅम हे युनिट घेऊन चालणार नाही. तर तिथं ॲटॉमिक मास युनिट घेतलं जातं आणि 1 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू हाऊ मेनी किलोग्रॅम एवढं लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला ते समजणार आहे. ओके क्लास, थँक्यू.